एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। नमो ज्ञानेश्वरा निवृत्ते उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यात्रय जनने देवाचे नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याणमूर्ते नमो सद्गुरु भास्करा पूर्णकीर्ती मनोजवं मारुततुल्य वेगं जितेन्द्रियं बुद्धिमता वरिष्ठं वातात्मजवानरायुतमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये। शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा शरण शरण एकनाथा पाई माता ठेविला पाई माता ठेविला पाई माता ठेविला पाई माता ठेविला। नका पाहू गुणदोष झालो दास पायांचा आता कोठे धावे मन आता कोठे धावे मन तुझे चरण देखलिया भाग गेला शिन गेला अवघा झाला आनंद। जगद्गुरु संत श्रेष्ठ श्री तुकाराम महाराज यांचा अत्यंत महत्त्वाचा प्रसिद्ध असणारा चार चरणाचा आणि आपल्या आध्यात्मिक जीवनातला परमोच्च अनुभव व्यक्त करणारा हा अभंग आहे। विठ्ठल तुकोबाराय आपल्या जीवनातला आणि आध्यात्मिक क्षेत्रातील असणारा अनुभव प्रतिपादन करतात। मानवी जीवन हे अनुभवाने परिपूर्ण असावं असा संतांचा आग्रह आहे। मानवी जीवन परिपूर्ण असावं ते अनुभवाने असावं, पण हा अनुभव मानवी जीवनामध्ये येत असताना तो अनुभव नेहमी करता परमार्थाचाच असावा आणि पारमार्थिक जीवनामध्ये पारमार्थिक अनुभवाचंच श्रेष्ठत्व असावं असा संतांचा आग्रह नेहमी करता राहिलेला आहे। मानवी जीवनामध्ये अनुभव येत असते दोन प्रकारचे येत असतात, एक संसारातील अनुभव आहे आणि दुसरा परमार्थातील अनुभव आहे। संसारातील अनुभवाचा विचार करत असताना सर्वसामान्य मुंगीपासून तर ब्रह्मदेवापर्यंत संसाराचा अनुभव सारखा आहे, पण परमार्थाचा जर अनुभवाचा विचार केला तर परमार्थातील अनुभव हे भिन्न भिन्न आहे। दोन पद्धतीचे अनुभव आहेत। हे अनुभव व्यक्त करत असताना संसारातील एक अनुभव आहे आणि परमार्थातील एक अनुभव आहे। सांसारिक जीवनामध्ये अनुभव आल्यानंतरही त्याच्या जीवनाला काही मूल्य आहेत आणि पारमार्थिक अनुभव आल्यानंतरही त्या जीवनाला काहीशी मूल्य आहे, पण पारमार्थिक अनुभव श्रेष्ठ अनुभवातून गणले जातात आणि संसारातील अनुभवाला तेवढं मूल्य मिळत नाही। लक्षात घ्या, जेवढं मूल्य परमार्थिक अनुभवाला आहे तेवढं मूल्य संसारातील अनुभवाला मिळत नाही। परंतु संसारामध्ये जर सर्वसामान्य परीने पाहायला गेलं तर सर्वसामान्य परीने विचार करत असताना संसारामध्ये त्याच व्यक्तीला किंमत आहे ज्याच्याकडे काही थोडेफार चांगले अनुभव आहेत, ज्याने उन्हाळे पावसाळे खाल्लेत। आता हे म्हणणं सुद्धा सोयीस्कर होणार नाही, कारण जर उन्हाळे पावसाळे खाणाऱ्याला जर किंमत द्यायची झाली आणि हा बाबा बिचारा उन्हाळ्या पावसाळे खात असताना छत्री अंगावर घेऊन बसलेला असला तर याच्यावर उन्हाळ्या पावसाळ्याला काही किंमत नाही आहे। लक्षात घ्या, ज्या त्या अनुभवाचा जो तो विषय ठरलेला आहे, लक्षात घ्या। आणि म्हणून वय वाढलं म्हणजे अनुभव वाढतीलच असं नाही आहे। लक्षात घ्या, मानवी जीवनाला वय वाढलं म्हणून किंमत येत नाही, मानवी जीवनाकडे अनुभव किती आहे याच्यावरून त्याची किंमत ठरली असते। विठ्ठल आपल्याला जर थोडंसं उदाहरण दाखल जर बोलायचं झालं तर आपण गावामध्ये पूर्वी पारावर बसणारी मंडळी असायची। गाव त्या पारावर लोक काही बसलेले असायचे आणि ते ठराविक असायचे, काही सगळेच जाऊन पारावर बसत होते असं नाही आहे। मग त्या पारावर बसणारी ठराविक माणसं असायची, बिचारे काय त्या पारावर बसणाऱ्यांचं भाग्य आहे म्हणावं लागेल, ते ठराविक असायचे आणि बिचारे कधी पाहतो मी ते पारावर दिसायचे। बिचाऱ्यांचा जन्मच तिथं झाला आणि बहुतेक त्याच्याकरताच झाला की काय असाही मोठा एक विचार आहे। लक्षात घ्या,
बिचारे कधी पहा तिथं बसलेले दिसायचे आणि बसल्यानंतर त्यांना एकच उद्योग असायचा, याचं काय चाललंय त्याचं काय चाललंय. बिचारे सगळ्यांच्या काय असेल त्या नोंदींची ठेव त्यांच्याकडे सापडायची. लक्षात घ्या, कोणाचं बाळ काय आहे, कोणाचं बाळ काय आहे, याची सगळी ठेव तिथं आणि ठेवलेली असायची. बिचारे ते सगळं सांगायचाही प्रयत्न लोकांना, त्यांच्यामध्ये चर्चा असायची. बिचारे ते काही लाईफ मेंबर असतात त्या पाराचे आणि तिथे जन्माला येतात आणि शेवटही दुर्दैवाने तिथंच त्यांचा त्या ठिकाणी होऊन जातो. त्यांच्याबद्दल एवढंच म्हणा वाटतं, आम्ही वैकुंठवासीने आलो याची कारण, बस याच्यापेक्षा वेगळं काही कारण नाही. एवढंच कारण आम्ही घेऊन आलेलो असतो, दुसऱ्याचं काय असेल नसेल ते काढायचं. असो, ते बिचारे ते पारावर बसलेले असतात. त्यातील काही अनुभवी मंडळी असतात पारावर बसलेले आणि गावातील सर्वसामान्य व्यक्तीला जर काहीच घ्यायचंच झालं तर मग काही घेण्याच्या उद्देशाने बैल म्हणा, गाय म्हणा, काय असेल नसेल ते, एखादा बैल जर एखाद्याला घ्यायचा असेल तर तो त्या पारावर बसणाऱ्या तात्याकडे जातो आणि गेल्यानंतर तात्याला म्हणत असतो, तात्या बैल घ्यायचा आहे, कसा घेऊ? तात्या म्हणत असतो, बैल घ्यायचा आहे ना, घे, पण मला दाखवल्याशिवाय सौदा करू नको, मला दाखवल्याशिवाय घेऊ नको. आणि मग ज्याला तो बैल घ्यायचा असतो तो त्या तात्याला बाजारात घेऊन जातो म्हणा काय, आणि मग बाजारात गेल्यानंतर तो त्या बैलाला पाहतो, त्याचे शिंग पाहतो, त्याचे खांदा पाहतो, सगळं पाहतो आणि सगळं पाहून झाल्यानंतर तो त्या ग्रहस्थाला म्हणत असतो, बाबा हा बैल 50,000 काय 60,000ला म्हटला तरी हातचा सोडू नको, घरच्या बैलाला उत्तम जोडी हा बैल आहे, असं तो म्हणत असतो. मला सांगायचा मुद्दा असा आहे, त्या तात्याच्या बोलण्याला वजन का आलं हो? तात्याच्या बोलण्याला वजन का आलं? कारण त्याच्यापाशी असलेले अनुभव, त्या अनुभव असल्यामुळे. आता जसं एखाद्याला बैल घ्यायचंय, बैल घेणारा त्याला विचारतो, तसं एखादी सोयरीक असेल तर ते सोयरिकेवाला सुद्धा त्याला विचारत असतो. सोयरिकेवाला सुद्धा जाऊन विचारतो, तात्या आमक्या आमक्या गावातलं स्थळ आलं होतं, याही बैलाला. मग ते तात्या विचारतो, त्याचं गुळ काय, त्याचं गोत्र काय, त्याची जमीन काय, त्याला काय, सगळं काही विचारतो. आणि तात्या म्हणत असतो, असा बैल तुला भेटायचा नाही, 1,00,000 रुपये हुंडा म्हणत असला तरी देऊन टाक. मुद्दा काय आहे, त्या तात्याच्या बोलण्याला सर्वसामान्य दृष्टीने महत्व का येतं, तर त्याचं कारण आहे त्याच्यापाशी असलेले अनुभव. पण गंमत अशी आहे, संसारामध्ये आलेले अनुभव हे सगळेच सांगायजोगे असतात का हो? संसारामध्ये आलेले अनुभव हे सगळे सांगायजोगे नसतात. काही मी थोडेसे विकल्प मांडतो त्याच्या संबंधाने. काय आहे, काही अनुभव स्वतः घ्यावेत पण इतरांना सांगू नयेत, असा एक अनुभवाचा प्रकार असतो. काही अनुभव स्वतःही घ्यावेत आणि इतरांनाही सांगावेत, असाही अनुभवाचा प्रकार असतो. काही अनुभव स्वतः घेऊ नयेत पण इतरांना सांगितल्याशिवाय राहू नये, असा अनुभवाचा प्रकार आहे. आणि शेवटचा अनुभवाचा प्रकार आहे, स्वतःही घ्यावेत आणि इतरांनाही सांगावेत, असा एक अनुभवाचा प्रकार आहे. पहिल्या अनुभवाचा विचार करा, आपणही घेऊ नये आणि इतरांनाही सांगू नये. लक्षात घ्या, असा एक अनुभव आहे. आपण स्वतःही घ्यायचा नाही आहे आणि इतरांनाही सांगायचा नाही. कोणता अनुभव? उदाहरण दाखल बोलायचं झालं तर विष खाण्याचा अनुभव. लक्षात घ्या, विष खाण्याचा अनुभव म्हणजे विष स्वतःही खाऊ नये आणि कसं लागतं म्हणून दुसऱ्यालाही सुद्धा सांगू नये. गमतीने बोलू थोडंसं, जरी एखाद्या वेळेस आपण खाल्लं तर दुसऱ्याला सांगायला शिल्लक सुद्धा राहू नये. म्हणजे एक तो विषाचा अनुभव स्वतःने घेऊ नये आणि तो इतरांनाही सांगायचा नाही. दुसरा अनुभवाचा प्रकार असा आहे, काही अनुभव स्वतः घ्यायचे नाही आहेत पण इतरांना सांगितल्याशिवाय मात्र राहायचं नाही. काय सगळेच अनुभव स्वतःने घ्यायचे असं नाही आहे, पण इतरांना सांगितल्याशिवाय राहायचं नाही. उदाहरणच जर द्यायचं झालं तर आपण आजारी पडल्यानंतर डॉक्टरांकडे जातो. डॉक्टरांकडे गेल्यानंतर ते डॉक्टर गोळ्या औषध आपल्याला काय असेल नसेल त्या रोगाप्रमाणे आजाराप्रमाणे लिहून देतात. आता मला मुद्दा असा सांगायचा आहे, त्या डॉक्टरने दिलेले गोळ्या औषध सगळेच त्या डॉक्टरने खाऊन पाहिलेले असतात का? काय
डॉक्टरनी दिलेली गोळ्या औषधं सगळे डॉक्टरनी खाल्लेले असतात का? नाही. स्वतःला जरी त्या गोळ्या औषधाचा अनुभव त्याने घेतलेला नसला तरी पण तो आपल्याला जरी नसलेला अनुभव तो इतरांना सांगितल्याशिवाय मात्र त्या डॉक्टरनी राहू नये. ते गोळ्या औषधं डोळे झाकून लिहून देतात. त्याचं कारण काय आहे? त्याचं कारण काय आहे? त्यांच्यावर, त्या गोळ्यावर त्यांचा काय आहे? विश्वास आहे. पण स्वतःने घेतलेला आहे का? नाही. पण इतरांना सांगितल्याशिवाय ते राहू नये. असा हे अनुभवाचा प्रकार आहे. तिसरा अनुभवाचा प्रकार आहे, आपण घ्यावा पण इतरांना सांगू नये. दुसरा प्रकार काय सांगितलं? आपण घेऊ नये पण इतरांना सांगावा. तिसरा प्रकार असा आहे, आपण अनुभव घ्यावा तो इतरांना सांगू नये. विनोदाने गुरुजी असं म्हणायचे, तो प्रकार असा आहे, घरामध्ये 4 भिंतीच्या आत बायको सोबत झालेलं भांडण आणि त्या भांडणामध्ये बायकोने रागामध्ये एखादी मारलेली कानामाग. बायकोने मारल्यानंतर म्हणजे चपली नका मारणं व्हायना. आता हे 4 भिंतीच्या आत झालं, मग दुसरा दिवस उजाडल्यानंतर त्याने चौकात येऊन सांगायचंय काय? सांगाव का त्याने? सांगाव का? म्हणजे मारते की नाही? सांगाव का ते? सांगू नये. लक्षात घ्या, नवी कोरी चप्पल असली तरी सांगू नये. लक्षात, किती किमतीची असली तरी सांगू नये. लक्षात घ्या, म्हणजे अनुभव काही घ्यायचे असतात ते 4 भिंतीच्या आतच ठेवायचे असतात, त्यांना उघड करायचे नसतात. हा अनुभवाचा तिसरा प्रकार आहे. आणि चौथा प्रकार अनुभवाचा असा आहे, तो अनुभव स्वतःने घ्यावा आणि इतरांना सुद्धा सांगावा. थोडं याला संकुचित करतो. अगोदरचे जे अनुभवाचे 3 प्रकार सांगितले, त्या 3 प्रकाराला संसार म्हणा आणि शेवटचा जो प्रकार आहे त्या प्रकाराला परमार्थ म्हणा. विठ्ठल विठ्ठला विठ्ठला शेवटचा अनुभव असा आहे, जो शेवटच्या अनुभवाचा प्रकार असा आहे, तो स्वतःही घ्यावा आणि इतरांनाही सांगावा. 3 अनुभवाचे प्रकार असे आहेत, ते संसारातले आहेत आणि संसारातले अनुभव बहुतेक वेळा सर्वांना सारखेच आलेले असतात. विषयी भोगाचे अनुभव कोणाला भिन्न आहे? तो विषय सेवनातून जो अनुभव मिळतो संसारिकाला, त्यातला अनुभवाचा जो काही विषय झालेला आहे, तो अनुभवाचा विषय काय भिन्न आहे? काय भिन्न आहे? जो ऐका, एक क्षमा मागून बोलतो, विषय सेवनामध्ये जो आनंद गाढवाला आहे तोच आनंद जीवाला आहे. लक्षात घ्या. संसार गाढवालाही पोरं होते, तो माणसालाही होते. काय अनुभव भिन्न आहे? याच्यामध्ये अनुभव भिन्न काही नाही आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून ह्या अनुभवाला मूल्य नाही आहे. संसारामधल्या प्रत्येक अनुभवाचा विचार करा, या अनुभवाला पाहिजे तेवढी किंमत नाही, पाहिजे तेवढी मूल्य नाही आहे. लक्षात. कारण संसारातील आलेला सगळ्यांना बहुतेक वेळा अनुभव सारखाच आहे. आहार, निद्रा, भय, मैथुन हे सगळ्यांना सारखं सांगितलेलं आहे. आहारातून आलेला अनुभव तृप्ती, लक्षात घ्या, हे सगळ्यांना सारखी आहे. भयातून निर्माण झालेलं दुःख, भीती हे सगळ्यांना समान अशा पद्धतीचे आहे. निद्रेतून मिळालेलं सुख हे सगळ्यांना सारखंच आहे. राजालाही निद्रा लागते, सर्वसामान्य जीवालाही निद्रा लागते, गाढवालाही निद्रा लागते, बैलालाही निद्रा लागते. या सगळ्या निद्रेतून निर्माण झालेलं जे काही सुख आहे ते सर्वांना सारखंच आहे. दगडावर झोपल्या, दगडाची उशी करून झोपी गेला आणि एखादा सोन्याचा तक्क्या घेऊन झोपी गेला, अनुभव सगळ्या दोघांचा कसा आहे? सारखाच अशा स्वरूपाचा आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून मुद्दा कसा आहे, संसारातील अनुभव हे सगळे बहुतेक वेळा सारखे असतात, त्याला वास्तव किंमत नाही आहे. विषय सेवण्याचा जर विचार केला तर या विषय सेवण्याचा विचार करत असताना जो अनुभव प्रत्येक जीवाच्याच ठिकाणी समसमान अशा पद्धतीचा सांगितलेला आहे. आणि म्हणून विषय ओढी भुलले जीव असं त्याचा विचार सांगितलं. मला त्याच्याबद्दल जास्त खुलासा करायचा नाही, मुद्दाच एवढा सांगायचा आहे फक्त, संसारातील जीवाचे अनुभव सारखे अशा स्वरूपाचे असू शकतात, पण ते सगळेच अनुभव एकमेकांना सांगायसारखे नसतात. पण परमार्थातला अनुभव मात्र असा आहे, तो स्वतःही घ्यावा आणि तो इतरांनाही सांगावा, असा परमार्थातला अनुभव आहे. कामनेचा कोणी सांगे, हा तो तुका म्हणे चाकुनी सांगे, मज अनुभव आहे अंगे. तुकोबराय म्हणतात, मला तो अनुभव आलेला आहे, माझ्या अंगाला अनुभव तो आलेला आहे, मी ते साधनातून तो अनुभव
सिद्ध अशा स्वरूपाचा प्राप्त करून घेतलेला आहे. आणि म्हणून जगद्गुरु तुकोबाराय सारखी महात्मे किंवा संत मंडळी या सगळ्यांचा जर विचार केला तर ही सगळी मंडळी अनुभवाने परिपूर्ण असलेली मंडळी आहे. यांच्या ठिकाणी येत किंचितही बोललेला शब्द तो अनुभव वितरित बोलला जात नाही. प्रत्येक शब्दाला अनुभवाची योग्यता आहे, प्रत्येक शब्दाला अनुभवाची जोड अशा स्वरूपाची आहे. आणि म्हणून संत जीवन हे प्रमाणबद्ध जीवन आहे. संत जीवन हे नेहमी करता तिन्ही काळामध्ये सत्य राहिलेलं जीवन आहे. जसं परमात्मा स्वरूपात सत्य सांगितलेली आहे तसं संत स्वरूपातही सत्य अशा स्वरूपाची सांगितलेली आहे. परमात्मा जीवनाला जेवढा दर्जा आहे तेवढा संत जीवनाला सुद्धा दर्जा आहे. कारण का भगवंताच्या संबंधाने निर्माण झालेली सगळी अनुभव ही तुकोबराय सारख्या संत महात्मांनी साधनातून सिद्ध केलेली आहे. ऐका, साधनेशिवाय अनुभव सिद्ध होता येत नाही. साधना करावी आणि त्या साधनेतून आलेले हळूहळू अनुभव ही संत मंडळी आपल्या जीवनामध्ये साठवत गेलेली आहे. साधना केली नाही तत्संबंधाने काही प्रयत्न केले नाहीत तर प्रयत्नाशिवाय अनुभवाची उत्पत्तीच नाही. ऐका, प्रयत्नाशिवाय अनुभवाची उत्पत्ती नाही. अनुभवाला जन्म देणारा जर कोण असेल तर तो प्रयत्न आहे. काहीही प्रयत्न न करता कोणी म्हणत असेल आम्हाला अनुभव आला, हे म्हणणं अत्यंत चुकीचं अशा स्वरूपाचं आहे. काही करायचं दे रे हाली पलंगावरी असं होत असते काय? म्हणजे घरात काही करायचं नाही, नामचिंतन करायचं नाही, सप्ताह करायचं नाही, पारायण करायचं नाही, काही करायचं नाही, काही करायचं नाही, आणि देव माझ्या स्वप्नात आला होता. हा, गुरुदेव पंढरीनाथ महाराजांच्या भाषेत सांगू, बाबा म्हणायचे तो काय घर गडी आहे काय म्हणून स्वप्नात येईल? लक्षात घ्या. हा, मालक आपण त्याचे मालक आहोत का? लक्षात घ्या. आणि म्हणून काही न करता काहीच कशाचाही अनुभव येत नाही. काहीतरी केलं तरच कशाचा तरी अनुभव आहे, कशाची तरी अनुभूती आहे. म्हणून संत जीवनाने परमात्मा स्वरूपता प्राप्त करून घेण्यासाठी जी जी काही साधना केली त्या सगळ्या साधनातून संत महात्म्यांना अनुभवाची प्रचिती आलेली आहे. म्हणून मला मुद्दामी बोललो गेलो, जी परमात्मा रूपाला मूल्य आहे तीच संतांच्या अनुभवाला मूल्य आहे. आणि म्हणून परमात्मा रूपता जशी आहे तशीच संतांचीही रूपता आपल्याला पाहायला सापडते. म्हणून प्रसंगी म्हणावं लागतं, देवते संत निमित्त त्या प्रतिमा, जसा देव तसाच संत अशा पद्धतीचे आहेत. सत्य तू सत्य तू सत्य सत्य तू सत्य तू सत्य तू विठ्ठला, सत्य तू विठ्ठला कागहा दामिला जगदाकार. जी जशी परमात्मा स्वरूपता आहे तशी संत स्वरूपता आपल्याला विचारात घ्यावी लागते. कारण का परमात्म्याच्या ठिकाणची जी अनुभवाची पातळी आहे ती संत महात्म्यांच्या ठिकाणच्या अनुभवाची पातळी आहे. परमात्म्याला सिद्ध करत असताना संतांना आलेले अनुभव आणि त्याने संतांचं जीवन पारमार्थिक दृष्ट्या दृढ अशा स्वरूपाचं झालेलं आहे. ज्ञान येतं, अनुभव येणं म्हणजे तरी काय आहे? हा, अनुभव म्हणजे तरी काय आहे? ज्ञानाची प्राप्ती होणे म्हणजेच अनुभव आहे. पण हा अनुभव येत असताना काहींना तो अपरोक्ष ज्ञानाने येतो, काहींना तो दृढ अपरोक्ष ज्ञानाने येतो. लक्षात घ्या, परोक्ष अपरोक्ष आणि दृढ अपरोक्ष असं ज्ञानाचे प्रकार सांगितलेले आहेत. आणि म्हणून हे अनुभव जे आहे ते संत जीवनाचे दृढ अपरोक्ष, एकदा तो अनुभव आला की त्या अनुभवातून येत किंचितही संत महात्मे इकडे तिकडे होत नाही. आपल्याला अनुभवाची निश्चितता नाही आहे. आपल्या बोलण्यामध्ये अनुभवाची कोणत्याही शब्दाची निश्चितता देता येत नाही. माणसं म्हणतात तसं असेल कदाचित, लक्षात घ्या. पण संत महात्मे बोलत तसं नाही. तसं असेल असं संतांना म्हणायचं नाही, तसंच आहे असं संतांची भाषा असते. लक्षात घ्या, हा असाच आहे तो तसा. म्हणजे मुद्दा काय आहे? आपल्या वाक्याची निश्चितता होत नाही, आपल्या ज्ञानाची निश्चितता होत नाही. पण संतांच्या ठिकाणच्या ज्ञानाची निश्चितता झालेली आहे, कारण ते दृढ अपरोक्ष ज्ञानापर्यंत पोहोचलेले आहे. आणि त्यामुळे संत जीवन हे परिपूर्ण अशा स्वरूपाचं आहे. आणि ते परिपूर्ण अनुभवावर ते विश्वासले असल्या कारणामुळे जो अनुभव स्वतःला आला तो जगाकरता त्या ठिकाणी खुला केलेला आहे, जगाकरता तो दिलेला आहे. अनुभवाले अंगा दे जगा दे. आलेले अनुभव संत जीवन हे परिपूर्ण असल्यामुळे जगाला देण्यात यशस्वी अशा पद्धतीचं ठरतं.
आपले सगळेच अनुभव जगाला सांगण्यासारखे नसतात आणि संतांचा एकही अनुभव जगाच्या विरहित अशा पद्धतीचा नसतो. ऐका बरं का, मला सांगायचा मुद्दा काय आहे, संतांनी जो जो काही अनुभव आलेला आहे, जे जे काही स्वजीवनाच्या संबंधाने घडलेलं आहे, ते सगळं जगासमोर ठेवलेलं आहे बरं का. संतांकडून झालेल्या चुका सुद्धा संतांनी जगासमोर ठेवल्यात आणि आपल्याकडून झालेलं शहाणपणही जगासमोर ठेवलेलं आहे. तुकोबा, मी थोडं बोलू का? पडीला विसर स्वप्ना माझी. तुकोबा, इथं खेद आहे. झालं, माझ्याकडून चूक झाली. काय झाली? माझ्या गुरुजींनी मला स्वप्नामध्ये तूप मागितलं, पण मला ते देता आलं नाही. त्याचं कारण पडीला विसर स्वप्ना. माझ्याकडून चूक झाली. ही चूक सुद्धा खुल्या अंतःकरणाने आणि स्पष्ट शब्दामध्ये मानण्याची तयारी संतांकडे आहे. आपलं तसं नाही आहे. आपण मुख्यमंत्री झालेलं सांगू शकतो, पण ते काय करून मुख्यमंत्री झालो हे नाही सांगण्याची पद्धत आपल्याकडे. लक्षात घ्या. मी आता आमदार झालो, मी खासदार झालो याचे बॅनर लागले जातात, मी आमदार झालो याचे बॅनर लागले जातात, पण मी काय केलं त्यावेळेस आमदार झालो, रात्री किती, आता काय सांगावं प्रत्येकाचं. म्हणजे मुद्दा काय आहे, अगोदरची स्थिती कोणालाही सांगता येत नाही. प्रत्येकाचं धाडच नाही अगोदरची स्थिती सिद्ध अवस्था सगळे सांगतील, आम्ही आमदार झालो हे सगळे सांगतील, पण ते आमदार होण्यासाठी आम्ही काय केलं हे मात्र सांगता येत नाही. तसं संत जीवन आम्ही परमात्मा स्वरूपाला प्राप्त झालो हे सांगतात, पण त्या परमात्मा स्वरूपासाठी आम्हाला प्राप्तीसाठी काय काय साधना करावी लागते हे सगळं सांगतात. आणि म्हणून त्यांचे अनुभव हे घेण्याजोगे आहेत. आणि ते स्वतः आलेले अनुभव संतांचं एक वैशिष्ट्य आहे, जे जे आपणाशी ठावे ते इतरांशी शिकवावे आणि काय शहाणे करून सोडावे अवघे जन, सकळ जन. सगळ्यांना जे जे आपल्याला माहिती आहे ते सगळ्यांना द्यावं लागतं. म्हणून म्हणावं लागतो, सेवितो हार डबल नव्हती का? सेवितो हारस वाटितो अनिका घ्या रे हो नका रान भरे. महाराज म्हणतात, आम्ही जो रस सेवन करतोय परमार्थातला तो तुम्ही सुद्धा घ्या. तुका म्हणे खातो आनंदाचे लाडू, नका चरफडू घ्या रे तुम्ही. महाराज सांगतात, मी स्वतः आनंद स्थितीला प्राप्त झालो, आनंदाचे लाडू खातो, तो तुम्ही आम्हाला जो आनंद प्राप्त झाला तोच सामान्य जीवाला प्राप्त व्हावा ही संतांची इच्छा आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून परोपकारी संत जीवन आहे. संत जीवना जगामध्ये आदर्श का ठरलं त्याची ही कारणं आहेत. लक्षात घ्या. प्रत्येक जीवन आदर्श ठरत नाही. एथ वडील जय जय करती, तया नाम धर्म ठेविती, तेची एर अनुष्ठिती सामान्य सकळ. ज्ञानोबरायांनी फार गोड खुलासा शब्द वापरले, त्याचा खुलासा करणं गरजेचं आहे. ज्ञानोबराय म्हणतात, एथ वडील जय जय करती, तया नाम धर्म ठेविती. इथं वडील शब्दाचा अर्थ श्रेष्ठ या अर्थाने घ्यायचा बरं का. वडील या शब्दाचा अर्थ मोठा घ्यायचा नाही, श्रेष्ठ घ्यायचा. श्रेष्ठ कशाला म्हणावं? ज्याचं आचरण अवलोकण्याजोग आहे किंवा ज्याचं आचरण धर्म ठरलेला आहे, असे जे काही वडील करून गेले तया नाम धर्म ठेविती. लक्षात घ्या. नाहीतर ज्ञानोबरायांनी उपहासाने थोडे एका ठिकाणी बोललेले आहेत. ज्ञानोबराय म्हणतात, जयाचे आयुष्य दाखवते, जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जुरोणी जाय, तयाची नमस्कारिती किंवा वंदिती किंवा नमस्कारिती पाऊले वडील म्हणून. ज्ञानोबरायांनी इथं आपली सर्वांची गंमत केलेली आहे असं जरी म्हणायला हरकत नाही. ज्ञानोबराय काय म्हणतात, आपण वडील कोणाला म्हणतो? वडील कोणाला म्हणतो? जयाचे आयुष्य धाकुटे होय, बळ प्रज्ञा जिरोणी जाय. ज्याचं आयुष्य छोट झालेलं आहे, नुसतं छोट ज्ञानोबरायण म्हणून थांबले नाही तो, मग बळ प्रज्ञा जिरोणी जाय. बळ आणि प्रज्ञा, बळ म्हणजे शक्ती आणि प्रज्ञानाम बुद्धी. प्रज्ञानाम काय? बुद्धी आणि बळ म्हणजे शक्ती. ज्याच्या ठिकाणची शक्ती निवृत्त झाली, ज्याच्या ठिकाणची बुद्धी निवृत्ती झाली, आशाची वंदिती पाऊले वडील म्हणून. म्हणजे ज्याची बुद्धी ठिकाण्यावर नाही, ज्याच्या ठिकाणी कशाचं बळही राहिलेलं नाही आणि आशांची माणसं पावले वंदन करतात. बा 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 मोठे माणसं आले, मोठे माणसं आले. अरे त्याला ना अकलीचा ना त्याला अकलीचा पत्ता आहे ना ज्याच्या ठिकाणी बळ शिल्लक आहे. आशांची वंदिती पावले वडील म्हणून. हे उपहासच नाही काय सामान्य जीवाचं ज्ञानोबरायांनी केलेला. लक्षात घ्या. आणि म्हणून मुद्दा काय आहे, ज्ञानोबरायांना म्हणायचे ते धर्म ठेविती, तया नाम धर्म ठेविती. लक्षात घ्या. आणखीन बोलू,
श्रेष्ठ माणसं कधीही धर्माचं आचरण करत नाहीत. वाक्य लक्षात ठेवा. संत कधीही धर्माचं आचरण करत नाहीत. श्रेष्ठ व्यक्ती कधी धर्माचं आचरण करत नाही. ते जे जे वागतात तोच पुढे जाऊन धर्म होतो. विठ्ठल ज्ञानोबा धर्माने वागले नाहीत, तुकोबा धर्माने वागले नाहीत, मग ते जे वागले तो धर्म ठरलेला आहे. लक्षात घ्या. आणि म्हणून अनुभवाने हे परिपूर्ण जीवन असल्यामुळे मुद्दा काय सांगायचा आहे, ज्ञानोबरायांचं इथं जे म्हणणं आहे की नाही, दयाचे आयुष्य धाकुटे आहे. आणि म्हणून याला म्हणायचं मृत्यूलोकाचे उपराठी. हे मृत्यूलोक उरफट चालतं म्हणतात की नाही. गमतीनं बोलायचं जर झालं, आता इथं आपल्या सगळ्यात या एवढ्यामध्ये याच्यात मोठं कोण आहे? हा, मोठं कोण आहे? आता हे पेटे दिसतात की नाही. पण खरं सांगू का, यांच्या सगळ्यात म्हणजे तुमच्या सगळ्यात मोठा मीच आहे. मोठा मीच आहे म्हणजे दोन्ही दृष्टीने घ्या. आता बाह्यरंगाने घ्या आणि अंतरंगाने घ्या, दोन्ही दृष्टीने घ्या, मोठा मीच आहे. कारण इथं शास्त्रकाराने असं खुलासा केलाय, ज्याचं आयुष्य जगायचं जास्त शिल्लक आहे की नाही तो मोठा आहे, आणि ज्याचा जगायचं आयुष्य थोडं राहिलं तो छोटा. मग छोटं कोण आहे? किती राहिलंय शिल्लक? लक्षात घ्या. मुद्दा असा आहे, मुद्दा असा हा ना, चौथी मला धाक पडतोय आता. असं काय मुद्दा आहे? ज्ञानोबा म्हणतात आयुष्य म्हणजे मृत्यू लोकाचे उपराठे आहेत. लक्षात घ्या. धाकट्याच्या आधी कनिष्ठाचे जाणे केले नारायणे उपराठे. लक्षात घ्या. असो. आणि म्हणून मुद्दा काय आहे की आपल्याला मला हे सांगायचं आहे की जीवनामध्ये आलेले अनुभव, संत जीवन हे परिपूर्ण आहे. सेवितो हा रस वाटितो अनिका, घ्यारे होऊ नका रानभरी. तुकोबऱ्या म्हणतात, विषयाच्या रानामध्ये अजिबात गुरफटू नका. आम्हाला जो परमार्थाचा अनुभव आला तो सुद्धा तुम्ही आपल्या जीवनामध्ये घ्या आणि तो अनुभव घेऊन पुढे वाटचाल करा. त्या अनुभवाने पुढे जीवन आपलं जीवन सार्थकी अशा स्वरूपाचं लावा. काय आहे, मानवी जीवन हे परिवर्तनशील जीवन आहे. परिवर्तन घडणं हा मानवी जीवनातील प्रमुख घटक आहे. लक्षात घ्या. आपण लहानपणी जसं दिसत होतो तसे थोडे मोठे झाल्यावर दिसत नाही, थोडे मोठे झाल्यानंतर तसे दिसतो, तसे मोठे झाले आणखी नंतर आता वय झाल्यानंतर बरं का पीटी मास्तर, लहानपणी जसे दिसत होती आता तसे दिसत नाही दिसत. एक म्हातारं बाजारात आरसा आणायला गेलं म्हणतात बरं का. बाजारात आरसा आणायला गेलं आणि आरशामध्ये त्यांनी तोंड पाहिलं. तो दुकानदाराला एवढा भांडायला लागला मोठ्याने. तो म्हणायला लागला, अरे पूर्वीसारखे आरसे ठेवत जा ना. पूर्वी काय आरसे होते, आम्ही तोंड पाहिलं तर एवढं देखणं तोंड दिसायचं. आताचे आरसे. तो म्हणायला लागला, बाबा तुम्ही हे किती वर्ष सांगतो? तो म्हणला, मी 25 वर्षाचा होतो तवाच सांगतोय. त्याने बाबा आरशात नाही फरक झाला, तो थोपाड बदललाय म्हणे. लक्षात घ्या. मुद्दा काय आहे, मानवी जीवन जसं लहान होतं तसं प्रौढ अवस्थेत नाही, तसं बाल्य अवस्थेत होतं तसं आता तरुण अवस्थेत नाही, आणि जसं तरुण अवस्थेत आहे तसं म्हातारपणामध्ये नाही. म्हणजे परिवर्तन घडणं हा मानवी जीवनाचा काय आहे, स्वभाव आहे, मूळ स्वभाव आहे. आणि असा स्वभाव लक्षात घ्या, संतांनी फार गोड विचार केलेला आहे. मानवी जीवन परिवर्तनशील जीवन आहे, पण हे जीवन परिवर्तनशील असताना संतांना परिवर्तनाची अपेक्षा देखील आहे. पण ही अपेक्षा व्यक्त करत असताना संतांना अंतरंग परिवर्तन होण्याची अपेक्षा आहे. लक्षात घ्या. बाह्यरंग परिवर्तनावर संत भुलत नाहीत. जग बाह्य परिवर्तनावर भुलेल, पण संत मात्र बाह्य परिवर्तनावर भुलू शकत नाही. आमच्या बोलण्याने सामान्य जीव भुलतील, पण संत भुलत नाहीत. लक्षात घ्या. काय तुकाराम महाराज काय म्हणतात, बडबडीची वाणी अथवा तुका म्हणे, बडबडीची वाणी अथवा बडबडीची वाणी अथवा सत्य. हे मला त्याच्या पाहण्यावरून कळतं. म्हणजे मुद्दा काय आहे, बाह्य रंग परिवर्तनावर जग भुलू शकतं, पण संत बाह्य परिवर्तनावर भुलू शकत
नाही. आणि म्हणून संत जीवन हे म्हणून नेहमी करता अंतरंग परिवर्तनाची अपेक्षा ठेवतात. ऐका बरं का, काही परिवर्तन हे आगतिकतेने घडत असतात. म्हणजे कुठलेही प्रयत्न करू नका तरी परिवर्तन होतात. आणि काही परिवर्तन हे मात्र प्रयत्न साध्य असतात. कसे असतात? प्रयत्न साध्य. प्रयत्न केले तरच परिवर्तन घडतात. आणि काही परिवर्तन घडत असताना काही करू नका तरी ते परिवर्तन घडलेले असतात. आपण लहानचे मोठे होतो, काय करावं लागतं? वय वाढण्यासाठी काय करावं लागतं? काही ग्रामपंचायतचा फॉर्म, दाखला आहे का काही की ते भरलं म्हणजे वय वाढून मिळतं? नाही. आता पंढरीचं तिकीट, हाफ तिकीट वय त्याच्यावर घेता येतं वाढून, त्याच्याबद्दल नाही. पण लहानाचं वय वाढण्यासाठी काय, ऐका, वय वाढण्यासाठी काही प्रयत्न आहेत का? उलट वाढलेलं वय कमी करण्यासाठी प्रयत्न आहेत. येते का लक्षात? वय वाढण्यासाठी प्रयत्न नाही आहे, पण वाढलेलं वय म्हणजे मी 60चा दिसू नये, 50चा दिसावा याच्याकरता हे काळे बिळे करण्यात काय भानगड आहे? हे काय आहे? वाढलेलं वय दिसू नये याच्याकरता माणसं प्रयत्न करतात, पण वय वाढण्यासाठी काही प्रयत्न करत नाही. लहानचा आहे तो मोठा होतोच आहे. इकडं तिकडं फिरत राहिला तरी तो मोठा होतोच आहे. एका जागेवर बसून राहिला तरी तो मोठा होणारच आहे. एका जागेवर बसला तरी मोठा होणार आहे, फिरत राहिला तरी मोठा होणार आहे. बरं का भगवानराव? एका जागेवर बसला तरी मोठा होतो. फरक एवढाच आहे, एका जागेवर बसून राहिला तर जरा जास्तच मोठा होईल. माझ्याकडेच पावा असंही नियम नाही. ऐका, लक्षात घ्या. मुद्दा काय आहे? परिवर्तन घडतात, हे बाह्य परिवर्तन आहे. या परिवर्तनाला काही करावं लागत नाही. काही करू नका, ते होतच असतात. दाढी मिशा येण्यासाठी कोण प्रयत्न करताय? तरी येतात की नाही माणसा? मुद्दा काय आहे? हे बाह्य परिवर्तन किंवा काही परिवर्तन हे आगतिकतेने घडत असतात आणि काही परिवर्तन मात्र प्रयत्न साध्य असतात. ते प्रयत्न केल्याशिवाय प्राप्त होत नाही. याला संकुचित करतो थोडा. जे परिवर्तन आगतिकतेने घडतात याला संसार म्हणा, आणि जे प्रयत्न साध्य असतात, जे परिवर्तन प्रयत्न साध्य असतात त्याला परमार्थ म्हणावं. परमार्थ प्राप्त करण्यासाठी प्रयत्नच करावे लागतील, अन्यथा होत नाही. देवाचा साक्षात्कार व्हावा असं वाटत असेल, संत जीवनामध्ये यावे असं वाटत असेल, तर त्याच्यासाठी प्रयत्नच करावे लागतात. प्रयत्नाशिवाय इथे काहीही मिळत नाही. तुकोबाराय म्हणतात, बाबा इथं दुसरं काही चालत नाही, इथं बुद्धिवाद चालत नाही, इथं युक्तिवाद चालत नाही, काही नाही. इथं प्रमाण म्हणजे एवढंच आहे की आम्ही प्रयत्न केले पाहिजेत. सततम कीर्तयंतो माम यतंतस्य दृढव्रता. बरोबर आहे. भगवान 9व्या अध्यायामध्ये बोलत असताना काय सांगतो? तरी कीर्तनाचे आणि नटनाचे नाशिले व्यवसाय प्रायचित्ताचे, जे नामची नाही पापाचे ऐसे केले. किंवा तुकोबारायांची भाषा एका हिंदी अभंगामध्ये तुकोबाराय बोलून ठेवतात, ऐसा कर घरावे राम. म्हणजे इथं कर शब्दामध्ये काय आहे? प्रयत्नवाद आहे. लक्षात घ्या. इथं तुकोबारायन संत महात्मे असं ऐसे का हो न करा काही, ऐसे का हो न. म्हणायला जर एवढा आटापिटा करावं लागत असेल तर करायला किती आटापिटा करावं लागेल? ऐसे का हो न करा काही, पुढे नाही नास जा. अविनाशी पदापर्यंत जाण्यासाठी माणसाला कितीतरी सायस करावी लागतील. म्हणून तुकोबाराय म्हणतात, मागे बहुता जन्मी हेची करीतो आलो आम्ही. लक्षात घ्या. करण्यावर संतांचं भर आहे. संत कधीही प्रारब्धवाद लावत नाहीत. परमार्थ प्राप्तीसाठी प्रारब्धवाद चालतच नाही. मग प्रारब्धवाद कुठे लावायचा? गाडी घ्यायची, प्रारब्धवाद लावा. कांदे एवढ्या भावाने गेले, प्रारब्धवाद लावा. कांदे विकण्याला प्रारब्धवाद लावा. गाडी घ्यायचं असेल, प्रारब्धवाद लावा. बायको मेली, प्रारब्धवाद लावा. नवरा मेला, प्रारब्धवाद लावा. मुलगा मेला, प्रारब्धवाद लावा. पण देव भेटत नाही तिथं प्रारब्धवाद मात्र लावायचा नाही. लक्षात घ्या. म्हणून तुकोबाराय किती प्रयत्न करतात हो, किती प्रयत्नशील जीवन आहे. तुकोबारायांची एक अभंग गोड आहे फार. तुकोबाराय म्हणतात, किती प्रयत्नशील आहे परमात्म्याच्या भेटीसाठी, किती अंतःकरणामध्ये तळमळ आहे, किती तळमळ आहे परमात्म्याची. तुकोबाराय एका ठिकाणी म्हणतात, देव भेटत नाही बरं का तुकोबारायांना. आणि भेटत नसल्यामुळे तुकोबाराय देवाला इच्छा करतात, देवा भेटणार आहे. मग भेटत नाही त्यावेळेस तुकोबाराय फार गोड बोलतात. तुकोबाराय म्हणतात, देवा ऐक, तुला ज्या ज्या संतांनी पाहिलेलं आहे
ते संत उद्या रस्त्याने चालतील आणि रस्त्याने चालतील, ते जसे चालतील मीही चालेल ना. हा, काही सगळेच अनुभवाचे चाललेले असतात, काही सगळे संत आणि सगळे संत रस्त्याने चालत नाहीत. संत चालले तरी सामान्य जीवाची येरा झरा चालूच. तुकोबाराय म्हणतात उद्या संत रस्त्याने चाललेले दिसतील आणि ते मला भेटतील कदाचित आणि मला ते पाहतील आणि पाहिल्यानंतर माझ्याकडे पाहून मोठ्याने हसायला लागतील. हसतील की नाही, माझ्याकडे पाहून ते उद्या हसतील. हसल्या का बाबा ते हसतील? कारण ते म्हणतील जन्माला आला ना अजून कोराच राहिला. का कोरा राहिला? कारण याने अजून देवाचं दर्शन घेतलं नाही किंवा याला देव भेटला नाही. असं जर उद्या ते संत आले आणि माझ्याजवळ हसायला लागले तर मग मी माझं काय करून घेऊ? मज ते हसतील संत जिही देखिले तेही कृपावंत म्हणून उद्वेगले चित्त. काय उद्वेगले चित्त आहाची दैसा. काय असेल ते असेल पुढच्या वेळेस. कारण काय प्रमाणाचे थोडेच पैसे. ऐका एक वाक्य बोलू का? प्रमाण पाठ असणं हे बुद्धीचं वैभव आहे, पण मुद्दा बदलत नसतो. मुद्दा बदलत, प्रमाण जास्त प्रमाण सांगितले म्हणजे बुद्धीचं वैभव कळेल, पाठांतर कळेल, पण मुद्दा काय आहे तो बदलत नसतो. जे मुद्दा सांगायचा तोच असतो, प्रमाण फक्त त्याला सपोर्ट करतात. असो, प्रामाणिकच बोललं पाहिजे, प्रमाणानेच बोललं पाहिजे. लक्षात घ्या, प्रमाणाशिवाय बोलू नये. तर मुद्दा असा आहे सांगायचा की महाराज म्हणतात मला इथं प्रयत्नवाद आहे, देव भेटत नाही याच्यासाठी प्रयत्नवाद आहे आणि म्हणून परमार्थ प्राप्तीसाठी नेहमी प्रयत्नवाद लावावा. लोक म्हणतात आम्हाला कीर्तनाला यायचं होतं पण आमच्या प्रारब्धातच नव्हतं. असा धरावान लक्षात घ्या. असं चालत नाही बाबा, असं चालत नाही. महाराज म्हणतात इथं रात्र न कळे दिवस न कळे अंगी खेळे, इथं का प्रयत्नच आहे की नाही. तुकोबाराय म्हणले असते जट नामचिंतन व्हायचं तर होईल, जट करायचं असेल तर होईल. असं होत नाही बाबा. महाराज म्हणतात करावं लागेल, केल्याशिवाय होणार नाही. आणि म्हणून संत महात्मे आपला अनुभव व्यक्त करताना, म्हणजे मुद्दा काय आहे मला सांगायचा मुद्दा असा आहे, परिवर्तनशील जीवन आहे आणि ते परिवर्तन, काही परिवर्तन हे प्रयत्नशील आहे आणि ते प्रयत्नशील परिवर्तन आपल्या जीवनामध्ये करून घेतले पाहिजे. जगद्गुरु तुकोबाराय देवासमोर गेले असावे कदाचित आणि देवासमोर जाऊन त्या ठिकाणी तुकोबारायांना देवाने विचारलं असेल, का तुकोबाराय काय चाललंय, एवढ्या दिवसाची वारी करतायत, अनेक वर्ष झाले तुम्ही पंढरीची वारी करतात, बरं तुम्हीच करत नाही, तुमच्या 8 पिढ्या माझी वारी अशा स्वरूपाची करतात, मग एवढ्या दिवस तुम्ही वारी करतात, एवढ्या दिवसामध्ये काही आपल्या ठिकाणी अनुभव आला की नाही? अनुभव संतांना सामान्य जीवाकून परमात्म्याला सामान्य जीवाकून बर सामान्य ते मला तेच भान राहत नाही बोलताय असं. संतांना सामान्य जीवाकडून फार काही अपेक्षा नाही आहे, फार अपेक्षा नाही आहे, अगदी सूक्ष्म थोड्या अपेक्षा आहेत, जास्त अपेक्षा नाही जीवाकडून. सांगू काय अपेक्षा आहे? पहिल्या वारीला गेल्यानंतर जर गंध वाकडा तिकडा लागला तर दुसऱ्या वारीला गेल्यानंतर तो निदान सरळ लागावा एवढीच अपेक्षा आहे, जास्त अपेक्षा नाही आहे. पहिल्या वारीला गेल्यानंतर जर हरिपाठ बघून म्हणत असेल तर दुसऱ्या वारीला हरिपाठ न बघता म्हणता यावा एवढीच अपेक्षा आहे, जास्त संतांची आपल्याकडून अपेक्षा नाही आहे. आणि म्हणून देवाने तुकोबारायांना विचारलं असावं कदाचित, तुकोबाराय एवढ्या दिवसाची तुम्ही पायी वारी करतात, येतात जातात, मग इतक्या दिवसामध्ये तुम्हाला काही आलेला अनुभव असेल की नाही? तुकोबाराय म्हणले देवा याच्या अगोदरचा अनुभव आलेले आहेत, पण आज जो काही आलेला अनुभव आहे तो मात्र काही आगळा वेगळा आहे, तो मात्र काही आगळा वेगळा आहे. पण परमात्मा म्हणाल देवा तुकोबाराया मग आतापर्यंतचे अनुभव आले असतील गेले असतील ते काहीच विचारात घेऊ नका, पण आता आलेला अनुभव आम्हाला सांगा, वर्तमानामध्ये आलेला अनुभव आम्हाला सांगा. जगद्गुरु तुकोबारायांना देवाने अनुभव विचारला त्यावेळेस तुकोबाराय आता वर्तमान सद्यस्थितीतला अनुभव सांगतात. अभंगाचं पहिलं आता कोठे